चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ नंबर 2 आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की कशा प्रकारे जो ट्रेड थेअरीचा सेशन होता प्रिव्हियस इयरचा पेपरचा, तर तो आपण बघितलेला. आता आपण बघणार आहे बाकीचे 2 सेशन उरलेले, त्याच्या 3 सेशन ज्याच्यामध्ये वर्कशॉप कॅल्क्युलेशन, इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहे एम्प्लॉयटी स्किलचे उरलेले 25 क्वेश्चन. ठीक आहे. तर आपण क्वेश्चन नंबर 38 पर्यंत आलेलो ट्रेड थेअरी. त्याच्यानंतर आपलं लगेचच सेक्शन दुसरा चालू झालेला, ज्याचं नाव आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन. त्याचे 6 क्वेश्चन तुम्हाला विचारतात. बघून घ्या या ठिकाणी. वर्कशॉप कॅल्क्युलेशन 6 क्वेश्चन आहेत. पहिलाच क्वेश्चन तुम्हाला विचारलेला बघा, व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 529. व्हिडिओ नंबर 2 आहे हा. तर याची जे व्हिडिओ नंबर 1 ची लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शन या ठिकाणी टाकून देईल. ठीक आहे, चला सुरुवात करूया. तर व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 529 हा पहिलाच क्वेश्चन सोपा विचारला. याचा आन्सर आहे या ठिकाणी 23. ठीक आहे, हे तुम्हाला सॉल्व्ह करता येते. समोरचा क्वेश्चन नंबर 2 विचारलेला, कन्वर्ट डेसिमल 0.000. बघून घ्या, कन्वर्ट डेसिमल त्याच्यानंतर 0.0000659 टू द फ्रॅक्शन. तर याचा आन्सर या ठिकाणी बघून घ्या. करेक्ट आन्सर आहे डी. हे तुम्हाला काढता असेल, तुमच्या शिक्षकाने तुम्हाला शिकवलं असेल, तर त्याच्यावर हा क्वेश्चन विचारला गेला होता. क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी विचारलेला आहे, व्हॉट डोनेट लेटर एम इन MKS. ठीक आहे, जी MKS सिस्टम असते, मीटर, किलोमीटर आणि सेकंड, त्याच्यामध्ये एम का डिनोट करतो या ठिकाणी मित्रांनो, मीटर डिनोट करतो. ठीक आहे, तो माईल डिनोट करत नाही, त्याच्यानंतर तो मिलीमीटर डिनोट नाही करत, त्याच्यानंतर मायक्रोमीटर डिनोट नाही करतो, काय करतो या ठिकाणी मीटर डिनोट करतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी मागच्या वर्षी विचारलेला, व्हॉट आर द 2 क्लासिफिकेशन ऑफ सिस्टम ऑफ युनिट. 2 क्लासिफिकेशन कुठले आहेत? व्हॉट आर द 2 क्लासिफिकेशन्स ऑफ सिस्टम ऑफ युनिट. तर फंडामेंटल अँड डिराईव्ह हे 2 क्लासिफिकेशन. फंडामेंटल म्हणजे काय आहे की फंडामेंटल पासून डिराईव्ह बनतात. ठीक आहे, डिराईव्ह पासून कधीच फंडामेंटल बनत नाही. जोपर्यंत तुमच्याकडे फंडामेंटल युनिट नसतात तोपर्यंत तुम्ही डिराईव्ह बनू शकत नाही. ठीक आहे, तर म्हणून क्वेश्चन नंबर 4चा आन्सर आहे ए. त्याचा आन्सर बी पण नाही आहे. त्याचा आन्सर या ठिकाणी ब्रिटिश मॅट्रिक पण नाही आणि ग्रॅव्हिटेशनल आणि नॉन ग्रॅव्हिटेशनल. हे हा क्वेश्चन थोडासा बेसिक आहे, तर जर तुम्ही थेअरी वाचली असेल तर तुम्हाला समजून जाईल. क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी विचारलेला, हाऊ मेनी मिलीमीटर्स आर देअर इन 1 इंच. एका इंचमध्ये किती त्या ठिकाणी मिलीमीटर आहेत ते तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला. तर त्या ठिकाणी ऑप्शन नंबर ए पण याचा आन्सर होणार नाही मित्रांनो. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर या ठिकाणी आहे. सी पण नाही आहे आणि डी पण नाही आहे, हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी विचारलेला, विच इज एक्झाम्पल फॉर द फर्स्ट ऑर्डर लेवर. म्हणजे विच इज द एक्झाम्पल फॉर फर्स्ट ऑर्डर लेवरचे कुठले एक्झाम्पल आहे, उदाहरण कुठलं आहे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. फर्स्ट ऑर्डर लिव्हरचं एक्झाम्पल कुठलं. ठीक आहे, तर हा क्वेश्चन खूपच या ठिकाणी महत्वाचा आहे. फर्स्ट ऑर्डर लिव्हर, सेकंड ऑर्डर लिव्हर, थर्ड ऑर्डर लिव्हर या ठिकाणी असे विचारतात. तर हा क्वेश्चन बेसिक क्वेश्चन आहे आणि थोडा कठीण कॅटेगरीमध्ये पण आपण टाकू शकतो. म्हणून क्वेश्चन नंबर जो 6 आन्सर आहे ते पेअर ऑफ सिझर्स, हे काय तुमचं फर्स्ट ऑर्डर लिव्हर आहे. लाईम स्क्विझेस नाही आहे, त्याच्यानंतर व्हील बॉरो नाही आहे, बॅरो नाही आहे, त्याच्यानंतर फायर टॉंग नाही आहे. त्याचा आन्सर आहे ए. आता बघूया क्वेश्चन नंबर 6चा आन्सर तुम्हाला माहित पडला आहे या ठिकाणी पेअर ऑफ सीझर आहे. आता बघा तुमचे 6 क्वेश्चन संपलेले आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे. आता तुम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं सेशन या ठिकाणी चालू होणार आहे. 6 क्वेश्चन त्याचे पण तुम्हाला विचारतात. तर पहिलाच क्वेश्चन तुम्हाला कन्व्हेक्शन टेबलवर आहे. जो कन्व्हेक्शन टेबल तुम्ही बघितला असेल विद्यार्थी मित्रांनो, पहिलाच क्वेश्चन तुम्हाला कन्व्हेक्शन टेबलवर या ठिकाणी विचारला गेला आहे. आयडेंटिफाय द कन्व्हेन्शनल सिम्बॉल ऑफ दी मटेरियल. तर हा सिम्बॉल कशाचा आहे, डोळे बंद करून हा वॉटरचा सिम्बॉल आहे. याचा आन्सर काय आहे, वॉटर आहे. ठीक आहे, ग्लास नाही आहे, ग्लासचा सिम्बॉल तुम्हाला माहित असेल, कॉन्क्रीटचा नाही, याचा आन्सर आहे डायरेक्ट वॉटर. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी विचारलेला, आयडेंटिफाय द नेम ऑफ टूल्स. तर टूलचं नाव काय आहे, तर बघून घ्या टूलचं नाव काय आहे, मॅलेट. ठीक आहे, हाही क्वेश्चन बेसिक इंजिनिअरिंग ड्रॉइंग पासून विचारलेला आहे. त्याला आपण या ठिकाणी मॅलेट बोलतो. मॅलेट म्हणजे काय असं, जेव्हा आपले शीट असतात मेटलचे शीट, त्या ठिकाणी जर तुम्हाला त्या ठिकाणी शेप द्यायचा असतो तेव्हा आपण मॅलेटचा वापर करतो. तर हा जो मॅलेट असतो हा लाकडापासून किंवा रबरापासून बनलेला असतो. ठीक आहे, जेणेकरून त्या प्लास्टिकच्या शीटवर त्या ठिकाणी काय नाही पडायला पाहिजे, घाव नाही पडायला पाहिजे. आपण जेव्हा त्याच्यावर मारतो तेव्हा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा डॅमेज त्याला होता कामा नये, म्हणून आपण मॅलेट वापरतो. ठीक आहे, हे 3ही ऑप्शन या ठिकाणी नाही आहेत, त्याला बोलतो आपण डायरेक्टली मॅलेट. हे खूप सारे क्वेश्चन लोकांचे चुकतात आयडेंटिफिकेशन मध्ये, तर एकदा बघून घ्या. क्वेश्चन नंबर 3 विचारलं इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये, which drawing dimension is correct as per the standard drawing practice. तर which drawing dimension is correct as per the standard drawing practice. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की डायमेन्शनकडे लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. तर तुम्ही लक्ष दिलं नाही तर
जर तुमचा हा क्वेश्चन चुकून जाईल तर बघून घ्या, याचा आन्सर आहे ए. मी तुम्हाला बोलतो असतो की बघून घ्या, याच्या वर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. लाईनच्या वर तुम्हाला जेव्हा तुम्ही डायमेन्शनची लाईन या ठिकाणी ड्रॉ करत असता विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा तुम्हाला याच्या वर लिहायचं असतं. असं बघून घ्या ठिकाणी अशा प्रकारे. त्याच्या खाली तुम्हाला लिहायची गरज नाही. म्हणून हे डायमेन्शनचं जे आहे ऑप्शन हे करेक्ट आहे. हे पण करेक्ट नाही आहे, बघून घ्या. हे वर खाली लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर हे पण बघून घ्या, रेषेच्या खाली लिहिलं आहे. त्याच्यानंतर हे पण रेषेच्या खाली लिहिलं आहे. तर हे चारही ऑप्शन या ठिकाणी, तीनही ऑप्शन या ठिकाणी रॉंग आहे. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी करेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी विचारलं, इंजिन ड्रॉइंग मध्ये आयडेंटिफाय द लाईन बी. हे जे लाईन बी आहे त्याला तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे काय आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर आहे डायमेन्शन लाईन. कुठली लाईन आहे विद्यार्थी मित्रांनो? ही डायमेन्शन लाईन आहे. एक्सटेन्शन लाईन नाही आहे ही, ऑब्विसली नाही आहे. त्याच्यानंतर एक्सटेन्शन लाईन नाही आहे, टर्मिनेशन ऑफ डायमेन्शन लाईन नाही आहे, लीडर लाईन नाही आहे. हे सर लाईनचे टाईप आपण सगळे घेतलेले आहे. त्याच्यानुसार टेबलनुसार तुम्ही बघून घ्या. तर हे ऑप्शन नंबर डी आहे. ठीक आहे. त्याच्या याला बोलतो आपण डायमेन्शन लाईन. याचा आन्सर करेक्ट आहे. क्वेश्चन सोपे नाही विचारलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही विचार करत असाल, बघत असाल, तुम्हाला सोपा आहे, पण ते क्वेश्चन सोपे नाही आहेत. आता बघा, आयडेंटिफाय द नेम ऑफ टूल. तर खाली पुन्हा आपलं हॅमरवरच क्वेश्चन विचारलेला आहे. तर बघून घ्या, हा कुठला हॅमर आहे? बॉल पिन हॅमर आहे. 2 क्वेश्चन या ठिकाणी हॅमरवर विचारलेले. स्लज हॅमर नाही आहे, क्रॉस पिन हॅमर नाही आहे, स्ट्रेट पिन हॅमर नाही. याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो? बॉल पिन हॅमर आहे. तर हॅमर 2 क्वेश्चन या ठिकाणी विचारले गेलेले होते. 4 मार्क्सचा हॅमर या ठिकाणी विचारला गेला आहे. आयडेंटिफाय द कन्व्हेन्शनल सिम्बॉल ऑफ मटेरियल. तर हा पण सिम्बॉलवर कन्व्हेन्शन टेबलवर हा विचारला गेलेला आहे. याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे स्टील आहे. पोर्सेलिन नाही आहे, ग्लास नाही आहे. याचा आन्सर पोर्सेलिन नाही आहे, ग्लास नाही आहे, लीड नाही. याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो? स्टील आहे. एकदा बघून घ्या, कन्व्हेन्शन टेबल खूपच महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हे तुमचे 6 क्वेश्चन झालेले. एम्प्लॉयटी स्किलचे 6 झाले, तुमचे वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे 6 झाले, आणि प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ट्रेड थिअरीचे मी 38 क्वेश्चन त्या ठिकाणी तुमच्याकडून करून घेतले होते. म्हणजे करून घेतले मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. आता तुमचा शेवटचा सेशन चालू होणार आहे, एम्प्लॉयटी स्किलचा सेशन. ठीक आहे. 4th नंबरचा सेशन आहे आणि लास्ट सेशन आहे. याचे टोटल क्वेश्चन असतात विद्यार्थी मित्रांनो 25 क्वेश्चन आहे. पर क्वेश्चनला या ठिकाणी बघून घ्या. प्रत्येक क्वेश्चन जो तुम्ही या ठिकाणी ओव्हरव्ह्यू केला त्याला प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स आहे. तर चला मग एम्प्लॉयटी स्किलचा क्वेश्चन नंबर फर्स्ट बघूया. तर सीपीयू स्टँड फॉर. जर तुमचा सीपीयू असतो, जो आपण वापरतो सीपीयू, जर तुमच्याकडे पर्सनल कम्प्युटर त्याच्यामध्ये सीपीयू, त्याचं फुल फॉर्म काय आहे? तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आपण त्याला म्हणतो. सेंट्रल प्रोग्रेस म्हणतो का? नाही. सेंट्रल प्लॅनिंग म्हणतो का? नाही. सेंट्रल प्रोग्रामिंग म्हणतो का? नाही. त्याला काय म्हणतो आपण? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, जो सगळ्यांना चालवतो. त्याला सगळे माऊस कनेक्ट असतात, त्यालाच त्या ठिकाणी कीबोर्ड कनेक्ट असतात, त्यालाच त्या ठिकाणी जे तुमची स्क्रीन आहे ती डेस्कटॉप त्या ठिकाणी त्याला कनेक्ट असतो. म्हणून त्याला काय बोलतो? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आपण म्हणतो. पहिला क्वेश्चन झाला एम्प्लॉयटी स्किलचा. दुसरा क्वेश्चन काय विचारलाय? अ सॉफ्टवेअर अप्लिकेशन यूज टू इनेबल द कम्प्युटर युजर. अ सॉफ्टवेअर अप्लिकेशन, असं सॉफ्टवेअर अप्लिकेशन जे यूज झालंय टू इनेबल द कम्प्युटर युजर टू लोकेट अँड ऍक्सेस अ वेब पेज इज कॉल्ड. ठीक आहे. म्हणजे संगणक वापरकर्त्यांना वेबपृष्ठ शोधण्यास आणि त्यात प्रवेश करण्यास सक्षम करण्यासाठी वापरल्या गेलेल्या सॉफ्टवेअर अनुप्रयोगास काय म्हणतात? त्याला बोलतो आपण वेब ब्राउझर. ज्याच्यामध्ये आपण www टाईप करतो किंवा काहीही टाईप करतो ते त्याला बोलतो आपण वेब ब्राउझर त्याला म्हणतोय. आपण त्याला वेब सर्व्हर म्हणत नाही विद्यार्थी मित्रांनो, वेबसाईट त्याला म्हणत नाही, ईमेल त्याला म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? वेब ब्राउझर म्हणतो. क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी विचारला गेलेला, इन फेस टू फेस कम्युनिकेशन बॉडी लँग्वेज अकाउंट्स फॉर. जर तुम्हाला फेस टू फेस कम्युनिकेशन करायचं आहे तर बॉडी लँग्वेज किती अकाउंट्स मध्ये करते? तर तुमची बॉडी लँग्वेज मॅटर करते. 50% तुमची बॉडी लँग्वेज मॅटर करते, 38% नाही करत. अर्धे त्या ठिकाणी तुमची बॉडी लँग्वेज मॅटर करते, आणि उरलेले 45 मिनिट्स तुमचे कम्युनिकेशन स्किल त्या ठिकाणी मॅटर करते. म्हणजे तुमच्या या ठिकाणी बघून घ्या, टोटल 100% या ठिकाणी काउंट केलं जातं. ठीक आहे. 55% या ठिकाणी मॅटर करते. तुमचं अकाउंट्स करते म्हणजे मॅटर करते. किती टक्के? 55%. क्वेश्चन नंबर 4, विच वन इज अन आउटपुट डिव्हाइस ऑफ द कम्प्युटर. आउटपुट डिव्हाइस काय कम्प्युटरचं? आउटपुट डिव्हाइस म्हणजे कम्प्युटरवर क्लिक केल्यावर लगेच त्याला आपण कमांड देऊ शकतो, त्याला बोलतो आपण आउटपुट डिव्हाइस. कम्प्युटरवर त्याला बघून घेऊ, कम्प्युटर त्याला जेव्हा आपण कमांड देऊ तेव्हा ते ऑपरेट करते, त्याला आपण आउटपुट डिव्हाइस म्हणतो. तर ते माईक पण नाही आहे, कीबोर्ड नाही आहे, माऊस नाही. हा क्वेश्चन दिसतो तेवढा सोपा नाही आहे. याचा आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रिंटर.
खूप साऱ्या लोकांनी या ठिकाणी बघून घ्या, वाटत असेल की कीबोर्ड पण याचा आन्सर प्रिंटर आहे. लक्षात घ्या, क्वेश्चन सोपा नाही आहे जेवढा वाटते तेवढा. खूप साऱ्या लोकांनी रॉंग केलाय, करू शकतात रॉंग, म्हणून हा क्वेश्चन जरा एकदा बघून घ्या. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एन एंट्री लेवल जॉब? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑफ एन एंट्री लेवल जॉब? एंट्री लेवल जॉबची मिनिंग काय आहे? ठीक आहे, तर एंट्री लेवल जॉब म्हणजे काय, तुम्हाला सगळं वाचलं असेल तर बघून घ्या. त्याचा डायरेक्ट आन्सर मी या ठिकाणी वाचतो. इट इज द स्टेटिंग और ज्युनियर लेवल जॉब. इट इज अ इट इज अ स्टार्टिंग और ज्युनियर लेवल जॉब. हा काय आहे, एक स्टार्टिंग लेवलचा जॉब असतो आणि ज्युनियर लेवलचा जॉब असतो, त्याला आपण काय बोलतो, एंट्री लेवल जॉब. ठीक आहे, तर इट हेल्प टू एंटर द ऑफिस, नाही त्याला हे नाही म्हणू शकत. सिक्युरिटी गार्ड नाही म्हणू शकत. ज्युनियर इंटेरियर डिझाईन, त्याला काय बोलतो, इट इज स्टार्टिंग और ज्युनियर लेवल जॉब. आपण त्याला काय बोलतो विद्यार्थी मित्रांनो, मग एंट्री लेवल जो जॉब आहे त्याला आपण असं म्हणतो. क्वेश्चन नंबर 6 बघून घ्या. विच वन इज द करेक्ट चॅनल थ्रू विच marketers can reach customer? Which one is the correct channel for the though which marketer can reach the customer? म्हणजे जो समजा कस्टमर पर्यंत जर समजा एखादा मार्केटरला रीच करायचं तर कुठल्या प्रकारचं चॅनल तुम्ही वापरू शकता या ठिकाणी. डायरेक्ट क्वेश्चन वापरू. पहिले मॅन्युफॅक्चरिंग करावं लागेल तुम्हाला, नंतर तुम्हाला रिटेलिंग करावं लागेल, नंतर तुम्हाला कस्टमर भेटतील. ठीक आहे, डायरेक्ट तुम्ही रिटेलिंग करून होलसेलरकडे जाऊ शकत नाही. होलसेलर म्हणजे काय असते की एक तुम्हाला प्रॉपरली चॅनल या ठिकाणी वापरायचं असतं. बघा, हा क्वेश्चन रॉंग झाला या विद्यार्थ्याकडून, तर तुम्ही अशा प्रकारे याला एकदा बघून घ्या. थोडं कन्फ्युज असेल तर एकदा हा टॉपिक वाचून घ्या किंवा गुगलवर याला सर्च करा, म्हणजे तुम्हाला करेक्ट आन्सर या ठिकाणी भेटून जाईल. क्वेश्चन नंबर 7 या ठिकाणी विचारलेला, विच वन इज डोंट ऑफ डिस्कशन ॲटिक्युटी. म्हणजे ॲटिक्युटीचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये डोंट काय डिस्कस करते, डोंट काय करते, आर्ग्यू अननेसेसरी. अननेसेसरी आर्ग्युमेंट या ठिकाणी ॲटिक्युटीमध्ये डोंट हा शब्द आहे, हा आर्ग्यू अननेसेसरी या ठिकाणी काय करतो, डिस्कशन. डोंट डिस्कशन इन ॲटिक्युटी म्हणजे चर्चेच्या शिष्टाचारास डोंट कोणता आहे, डोंट काय आहे, आर्ग्यू अननेसेसरी साठी आपण त्याला डोंट म्हणतो. तर लिसन अदर नाही म्हणू शकत, यूज मॉडरेट नाही म्हणू शकत, किंवा बी ओपन माइंडेड असं त्याला आपण म्हणू शकत नाही. त्याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर काय आहे, आर्ग्यू अननेसेसरीली, त्याला आपण डोंट असं म्हणतो. स्प्रेडशीट आर सेव्ड विथ एक्सटेन्शन. स्प्रेडशीट्स आर सेव्ड विथ एक्सटेन्शन, त्याला आपण काय म्हणतो, एक्सेल फाईल. त्याला डॉक्युमेंट फाईल नाही म्हणत त्याला आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर PDF फाईल नाही म्हणत त्याला. पोर्टेबल डॉक्युमेंट फोल्डर नाही म्हणत त्याला. आपण काय बोलतो, त्याला एक्सेल फाईल आपण म्हणतो. हा क्वेश्चन पण एकदम एक्सेल शीटवर विचारला गेलेला आहे. क्वेश्चन नंबर 9 या ठिकाणी विचारला गेला, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर फ्लेक्सिव्ह प्रोनाउन. शी हॅज हर्ट हरसेल्फ. बरोबर आहे, शी हॅज हर्ट हरसेल्फ. म्हणजे याला तुम्हाला नाऊन या ठिकाणी काय करायचं, प्रॉपर रिफ्लेक्सिव्ह नाऊन तुम्हाला या ठिकाणी पुट करायचं आहे. त्याचा आन्सर काय आहे, हरसेल्फ. हिमसेल्फ नाही आहे ती काय एक फिमेल कॅरेक्टर, इटसेल्फ नाही आहे, तो एक वस्तू नाही आहे ती, आणि तो एक माणूस नाही आहे, ती काय एक फिमेल आहे, म्हणून त्याला हरसेल्फ आपण वापरतो. समोर 10, व्हेन समवन सेज थँक्यू वी शुड रिप्लाय अँड से यू आर वेलकम. बरोबर आहे, हाऊ आर यू ने म्हणत, थँक्यू ने म्हणत, बाय बाय ने म्हणत, त्याला बोलतो यू आर वेलकम. टुडेज वेदर इज गोइंग टू बी. गोइंग टू बी म्हणजे होणार आहे, वार्म. ब्लू नाही होऊ शकत कधी वेदर, अर्जंट नाही होऊ शकत, आणि होपफुल नाही होऊ शकत. त्याचा आन्सर काय आहे, वार्म. बघा, क्वेश्चन नंबर 12 बघून घ्या. व्हॉट इज द माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे काय असते, इट इज द ॲबिलिटी टू फुलफिल प्रेझेंट इन अ मोमेंट. इट इज द ॲबिलिटी टू फुलफिल म्हणजे एक ॲबिलिटी असते फुलफिल करण्याची, ज्याच्यामध्ये प्रेझेंट इन मोमेंट, त्याला आपण काय बोलतो, माइंडफुलनेस म्हणतो. इट इज अ वर्ड यूज टू डिस्क्राईब पीपल हु आर थॉटफुल. नाही असं नाही. बघा, हा क्वेश्चन थोडासा कठीण आहे, सोपा नाही आहे हा क्वेश्चन. ठीक आहे, एकदा वाचून घ्या. क्वेश्चन तुम्हाला एम्प्लॉयड स्किलचे पूर्ण वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 13 बघून घ्या. वुमन आर सॉफ्ट स्पोकन अँड फॉरगिव्हिंग. वुमन काय सॉफ्ट स्पोकन आहे आणि फॉरगिव्हिंग आहे. तर हे जे जेंडर स्टिरियोटाईप असतं त्याच्यातला हा पार्ट आहे. म्हणजे आपण असं मानून घेतो की वुमन कशी ऑलवेज सॉफ्ट स्पोकनच असल्या पाहिजे, फॉरगिव्हिंग असल्या पाहिजे. तर हे काय आहे, एक जेंडर स्टिरियोटाईप आहे. हे आपण बनवलेलं एक त्या ठिकाणी स्टिरियोटाईप आहे, जे रॉंग आहे. म्हणून समथिंग नाही आहे, ऑलवेज ट्रू नाही आहे, ऑलवेज फॉल्स. हे काय आहे, जेंडर स्टिरियोटाईप. एखाद्या व्यक्तीविषयी आपण जे कल्पना करतो की याने असंच असायला पाहिजे, तसंच असायला पाहिजे, त्याला आपण काय बोलतो, स्टिरियोटाईप म्हणतो, जेंडर स्टिरियोटाईप, जे स्त्रियांविषयी या ठिकाणी सांगितलं आहे. Which one is not an element of 3 P's of public speaking.
3PS चे पब्लिक स्पीकिंगमध्ये कुठलं नॉट इज नॉट आहे तर काय पजेस. पजेस म्हणजे काय एक वर्ब आहे. ठीक आहे. तर प्रिपेअर ज्याचा आन्सर काय आहे इज नॉट म्हणजे पजेस आहे. प्रिपेअर आहे, प्रॅक्टिस आहे, परफॉर्म आहे, पण पजेस त्या ठिकाणी नाही आहे. तुम्हाला काय विचारलंय नॉट विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 15. Which investment is considered for the deciding the status of manufacturing entrepreneur? Which investment is considered for the deciding the status of मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्रेन्योर म्हणजे उत्पादन उपक्रमांची स्थिती ठरवण्यासाठी कोणत्या गुंतवणुकीचा विचार केला जातो? तर प्लांट आणि मशिनरीचा या ठिकाणी विचार केला जातो. वर्किंग कॅपिटलचा विचार नाही केला जात. बिल्डिंग लँडचा विचार नाही केला जात. बिल्डिंग अँड लँडचा विचार नाही केला जात. सॅलरी आणि एम्प्लॉयचा विचार नाही केला. विचार काय केला जातो? प्लांट अँड मशिनरीचा या ठिकाणी विचार केला जातो. क्वेश्चन नंबर 16. विच वन इज नॉट अ बेनिफिट ऑफ ओरल कम्युनिकेशन? खालचं बेनिफिट नाही ओरल कम्युनिकेशन. तर इट इज डायरेक्ट हे कम्युनिकेशनचं बेनिफिट आहे. हे पण आहे म्हणजे याचा आन्सर हे नाही आहे, हे नाही आहे, ऑप्शन नंबर डी नाही आहे. इट इज फॉर रेकॉर्ड. इट इज फॉर रेकॉर्ड हे याचा आन्सर या ठिकाणी आहे. समोरचं बघा. फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्युशन स्टार्ट इन. पहिलं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन कधी स्टार्ट झालं? तर 1800 सेंचुरीमध्ये त्या ठिकाणी स्टार्ट झालेलं आहे. म्हणजे 1800 सेंचुरी म्हणजे काय आहे? 1900 चालू असलं म्हणजे आपण 18वी म्हणतोय. हे समोर 17व्या सेंचुरीमध्ये. ठीक आहे. आता आपण 2020 मध्ये जगत आहे ना, म्हणून आपण त्याला काय म्हणतो 2000 समजा 2000 मध्ये जगत आहे तर आपण त्याला काय बोलतो 21 सेंचुरी म्हणतो. ठीक आहे. एक सेंचुरी म्हणजे समोरचं सांगत असतो आपण. म्हणजे 18 सेंचुरीत स्टार्ट झालं म्हणजे ऍक्च्युली कधी स्टार्ट झालं मित्रांनो? ते 17व्या मध्ये स्टार्ट झालेलं आहे. ठीक आहे. म्हणून त्याला आपण 18 सेंचुरी असं म्हणतो. RTI म्हणजे काय? राईट टू इन्फॉर्मेशन. बरोबर आहे. रीड टू इन्फॉर्मेशन आहे का? नाही. रीड टू इन्फॉर्मेशन रेडी टू इन्फॉर्मेशन आहे का? राईट टर्न इन्फॉर्मेशन आहे का? नाही. राईट टू इन्फॉर्मेशन हा काय एक आपला हक्क या ठिकाणी आहे. राईट टू म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी घेत आहे. कॉन्स्टिट्युशनल भाग आहे हा. तेच त्या ठिकाणी सांगितलं गेलं. समोर बघा. द एक्सपान्शन ऑफ लेन इज. द एक्सपान्शन ऑफ लेन म्हणजे काय? एक्सपान्शन ऑफ लेन काय आहे हे या ठिकाणी सांगायचं आहे. बघून घ्या. एक्सपान्शन ऑफ लेन लोकल एरिया नेटवर्क. एक्सपान्शन ऑफ लेन इज. लेनचा विस्तार म्हणजे काय? लोकल एरिया नेटवर्क आपण त्याला बोलतो. ठीक आहे. लॉजिकल एरिया नेटवर्क नाही म्हणत आपण. लोकल एरिया नेम नाही म्हणत. लोकल एरिया नेटवर्क लिगल एरिया नेटवर्क आपण त्याला म्हणत. त्याला काय म्हणतो आपण? लोकल एरिया नेटवर्क म्हणतो. क्वेश्चन नंबर 20. शेवटचे 6 क्वेश्चन 20वा पकडून. एक फिल इन द ब्लँक इज अ ब्रीफ स्टेटमेंट अबाउट पर्पज अँड प्रिन्सिपल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. द प्रिएम्बल. पहिलंच तुम्ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रिएम्बल त्या ठिकाणी वापरायचे. आन्सर काय मग विद्यार्थी मित्रांनो? प्रिएम्बल आहे. सिलेबस नाही आहे, युनिट नाही आहे, मॉड्यूल नाही आहे. समोर क्वेश्चन बघून घ्या. प्रोबिंग क्वेश्चन हेल्प यू. प्रोबिंग क्वेश्चन म्हणजे प्रश्नाची तपासणी करणे तुम्हाला मदत करते. कशाची मदत करते? प्रश्नाची टू आयडेंटिफाय द कस्टमर स्पेसिफिक नीड. म्हणजे प्रश्नांची तपासणी करणे तुम्हाला मदत करते. जर कस्टमरचे काही प्रश्न असतील तर त्याच्या तुम्हाला करावं लागेल की त्याची गरज काय आहे. तर त्या ठिकाणी टू आयडेंटिफाय द कस्टमर स्पेसिफिक नीड तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. हे ऍक्शन ए नाही आहे. ग्राहकाची स्वतःची ओळख करून देण्याचं नाही आहे. बिल्डिंग ट्रूथ नाही आहे. टू लर्न कस्टमर पेन नाही आहे. हे या ठिकाणी आहे नाही. आता बघा क्वेश्चन नंबर 22. विच वन इज डूज फॉर इंटरव्ह्यू ॲटिकेटी. डूड्स म्हणजे काय आहे? होकारात्मक त्या ठिकाणी डूड्स असतात. डोंट म्हणजे नकारात्मक असतात. तर या ठिकाणी काय? काम अप्रोच. तर कुठल्याही क्वेश्चन जर तुम्हाला विचारलं तुमचा अप्रोच काय असला पाहिजे? एकदम काम असला पाहिजे. म्हणजे क्वेश्चन नंबर ए नाही आहे. सी आन्सर ऑप्शन नंबर सी नाही आहे. ऑप्शन नंबर डी नाही. त्याचं काय? कामली तुमचा अप्रोच असला पाहिजे प्रत्येक क्वेश्चनला. इंटरव्ह्युअरने जे तुम्हाला विचारलेलं आहे त्याच्याविषयी. क्वेश्चन नंबर 23चा आन्सर 23 बघून घ्या. जॉब्स दॅट हॅव बिकम आउटडेटेड इन द पास्ट 5 years. म्हणजे बिकम आउटडेटेड इन द पास्ट 5 वर्षामध्ये मागील झालेल्या 5 वर्षांत कुठले जॉब आउटडेटेड झालेले आहेत जे एक्सपायर होत आहेत. ते STD बूथ जे होते ना पहिले आपण कुठे पण STD बूथ आपल्याला दिसायचे तर ते आता काय झाले? आउटडेट झाले. सगळ्यांकडे मोबाईल आल्यामुळे ते आता आउटडेट झाले. उबर काय आहे? सध्या चालू आहे. स्विगी काय आहे? नवीन कॉन्सेप्ट आहे. ओला काय? नवीन कॉन्सेप्ट. म्हणजे STD बूथ काय जुन्या कॉन्सेप्ट आहे त्याच्यामुळे ते काय झाले? आता आउटडेटेड झालेले आहेत. क्वेश्चन नंबर 24. विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अन ऑनलाईन पेमेंट अप्लिकेशन. इंस्टाग्राम ऑनलाईन पेमेंट अप्लिकेशन नाही आहे. आणि आन्सर हे बरोबर आहे. इज नॉट म्हटलं आहे ना म्हणून. गुगल पे आहे,
म्हणजे हे आन्सर याचं नसेल, बँकिंग ॲप्लिकेशन नसेल, भीम नसेल, याचा आन्सर काय इंस्टाग्राम. हे काय तुमचं ऑनलाईन सोशल मीडियाचं, त्याच्यामध्ये आपण मेसेज किंवा रील वगैरे पाहू शकतो किंवा आपले फोटो अपलोड करू शकतो. क्वेश्चन शेवटचा, चूज द करेक्ट टेन्स ऑफ दी वर्ब. आय फील इन द माय म्युझिक वेन आय वॉज चाइल्ड. आय हॅड लर्न, मी शिकलेलो म्युझिक, मी जेव्हा लहान लहान होतो तेव्हा मी म्युझिक शिकलेलो. त्याचा आन्सर काय आय हॅड लर्न. हॅड नंतर काय असतं, हॅज आणि हॅड नंतर काय असतं V3 त्या ठिकाणी वापरतो आपण, म्हणून हे पास्ट आहे म्हणून हॅड वापरला आणि लर्न आहे म्हणून V3. लर्नचा V3 त्या ठिकाणी काय आहे, लर्न आहे या ठिकाणी P येते. तर लर्न डायरेक्ट लर्न नाही येणार, आय एम लर्निंग नाही येणार, विल लिम नाही येणार. याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो ए आहे. तर हा होता तुमचा 3 सेक्शन आपण त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. एक तुमच्यासाठी वर्क शॉप कॅल्क्युलेशन कव्हर केला आहे, तुमच्यासाठी मी या ठिकाणी ईडीचा कव्हर केला आहे. त्याच्यानंतर एम्प्लॉयबिलिटी स्किलचा या ठिकाणी मी तुमचे सेशन कव्हर. याचे किती क्वेश्चन होते विद्यार्थी मित्रांनो, 6 क्वेश्चन होते. याचे किती क्वेश्चन आहे, 6 क्वेश्चन. आणि याचे किती क्वेश्चन आहे टोटल 25. आणि ट्रेड थेअरीचे किती होते आपले, आपण प्रिव्हियस व्हिडिओ बघितले, त्याचे किती होते 38. तर टोटल किती आहे तुमचे क्वेश्चन येतात 75 क्वेश्चन इंटू या ठिकाणी 2, म्हणजे तुमचा क्वेश्चन पेपर किती मार्क्सचा असतो विद्यार्थी मित्रांनो, 150 मार्क्सचा असतो. आणि त्याला टाइम किती असतो याला 2 तास असतात. अशा प्रकारे आपण कव्हर केला आहे. तर मी असंच, हा फर्स्ट इयरचा पेपर झाला तर आपण तसाच आपण सेकंड इयरचा पेपरही या ठिकाणी कव्हर करू, जेणेकरून तुम्हाला कसा अभ्यास करायला पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे. तर चला तर मग भेटूया पुढच्या वेळेला. बाय बाय गाईस, सी यू. भेटूया.